नमस्कार. ओंकारेश्वर व ममलेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही महेश्वरला निघालो आहोत. ओंकारेश्वर ते महेश्वर हे अंतर साधारण 65 ते 70 किलोमीटर आहे. आता आमचा अर्धा प्रवास झालेला आहे आणि इथे उसाचा रस घेण्यासाठी थांबलो आहोत. आणि फायनली आपण पोचलो आहोत महेश्वरमध्ये. इथे आय लव महेश्वरचा बोर्ड दिसत आहे. आता आपण पुढे जाऊन महेश्वर किल्ला, नर्मदा घाट, अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा, इथली मंदिरे आणि सुंदर ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या प्रवासाची. आता आपण महेश्वर किल्ल्यामध्ये जात आहोत. माझ्यासमोर पूजा मॅडम चालत आहेत. येताना त्यांनी एका शॉपमध्ये गॉगल घेतला आणि महेश्वरमध्ये एंट्री केल्यानंतर इथे येताना 2 वेळा तरी त्यांनी रस्ता चुकवलेला आहे. मे बी त्यांना गॉगलमधून नीट दिसत नसावे. आता आपण महेश्वर किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत जात आहोत. पहिल्याच नजरेत या किल्ल्याची भव्यता आणि साधेपणा दोन्ही जाणवतात. या किल्ल्याला अहिल्या किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला याच्या भव्य वास्तुकला, घाट आणि नर्मदेच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. मध्ये सत्तेवर आल्यानंतर अहिल्याबाईंनी महेश्वर किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यासाठी राजस्थानहून 2 वास्तुविशारदांना आमंत्रित केले, भुजदार आणि गजदार. त्यामुळे सध्याची किल्ल्याची वास्तुकला राजस्थानमधील अनेक किल्ल्यांसारखी व राजवाड्यांसारखी दिसून येते. या किल्ल्याची वास्तुकला खूपच खास आहे. भिंतीवरची नक्षी, मोठे दरवाजे, लांब कॉरिडॉर्स, सगळं काही इतकं सुंदर आहे की प्रत्येक ठिकाणी फोटो काढावासा वाटतो. किल्ला दगडांनी बांधलेला असून मजबूत तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत सुंदर अंगण, राजवाडे आणि मंदिरे आहेत. किल्ल्याच्या खालीच नर्मदा घाट आहे. तर चला आता आपण जात आहोत नर्मदा घाटावर. आता आपण नर्मदा घाटावर उभे आहोत. इथून आपल्याला महेश्वर किल्ल्याचा सुंदर असा व्ह्यू दिसून येतो. या ठिकाणी खूप साऱ्या मूवीजचे शूटिंग झालेले आहे आणि हे ठिकाण फोटोग्राफी आणि शूटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता आपल्याला इथून नर्मदा नदीही दिसत आहे आणि इथे बोटिंगची सुविधासुद्धा आहे. आता आपण जात आहोत महेश्वर किल्ल्यामधील अहिल्याश्वर मंदिरामध्ये. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आणि सुंदर धार्मिक स्थळ आहे. या मंदिराच्या भिंतींवर, खांबांवर आणि छतावर अत्यंत सूक्ष्म व कलात्मक कोरीवकाम केलेले आहे. आता आपण महादेवांचे दर्शन घेणार आहोत. आपण अहिल्याश्वर मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेतले आणि आता मंदिराच्या भोवती एक शांत फेरी मारणार आहोत.
खरंच इथली शांतता मनाला खूप सुखावते. माझी लाईफ पार्टनर पूजा पुढे चालली आहे. अशा पवित्र ठिकाणी एकत्र वेळ घालवण्याची फिलिंग खूप खास आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मराठा स्थापत्यशैलीत बांधले असून त्यात सुशोभित छत्र्या, भव्य शिखरे आणि मोठ्या पायऱ्या आहेत. या मंदिराच्या प्रत्येक इंच जागेवर मनमोहक शिल्पे, कलाकुसर केलेले फलक, तसेच काळ्या पाषाणात कोरलेल्या संगीतकार, मराठा सैनिक, हत्ती, पक्षी, प्राणी, नर्तक, स्त्रिया आणि देवदेवतांच्या मूर्ती आहेत. महेश्वर किल्ल्याहून अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्याकडे जाताना पायऱ्यांवरून अहिल्याश्वर मंदिर आणि नर्मदा नदीचे असे खूप सुंदर दृश्य दिसून येते. आता आपण अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यामध्ये जात आहोत. हा आहे राजवाडा. आतमध्ये फोटोग्राफीला मनाई आहे. आम्ही राजवाड्यातील म्युझियमला भेट दिली. खूप छान म्युझियम आहे आणि तिथे दिलेल्या माहितीवरून अहिल्याबाई होळकरांचा इतिहास समजतो. राजवाड्यातून बाहेर आल्यावर डाव्या साईडला अहिल्याबाई होळकरांचा असा सुंदर पुतळा आहे. महेश्वर हे ठिकाण फक्त इतिहासासाठीच नाही तर महेश्वरी साड्यांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. इथल्या हातमागावर तयार होणाऱ्या साड्या खूप सुंदर आणि खास आहेत. आता आपण प्रवेश करत आहोत महेश्वरमधील श्री काशी विश्वनाथ मंदिरामध्ये. हे मंदिर 1786 मध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. नंतर नर्मदा नदीच्या पुरामुळे मंदिराचे नुकसान झाले होते, त्यामुळे याची पुन्हा पुनर्बांधणी करण्यात आली. आता आपण मंदिरामध्ये महादेवांचे दर्शन घेऊया. येथील नंदीची मूर्ती संगमरवरी दगडातून अतिशय सुंदर कोरलेली आहे. हे आहे गर्भगृह. इथे गर्भगृहामध्ये प्रवेश करताना महत्त्वाच्या सूचना पाळायच्या आहेत, तर त्यांनी इथे सूचना दिलेल्या आहेत. खूप सुंदर असे मंदिर आहे आणि हे मंदिर उंचावर असल्यामुळे वाराही खूप छान लागत आहे. संपूर्ण मंदिर विटांनी बांधलेले आहे आणि इथून खाली गेल्यावर आपल्याला नर्मदा नदीचे दर्शन होते आणि नर्मदा घाटही दिसून येतो. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे येथील नंदी रात्री गायब होऊन चरायला जातो आणि सकाळी पुन्हा मंदिरात परत येतो अशी श्रद्धा आहे. त्याला रोखण्यासाठी पुजाऱ्यांनी त्याच्याभोवती कठडा बांधलेला आहे, ज्यामुळे मंदिराला एक गूढ वातावरण लाभते.
असे आहे श्री काशी विश्वनाथ मंदिर. तर मित्रांनो, महेश्वरचा हा सुंदर अनुभव तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही इथून मुंबईला परत निघणार आहोत, तर त्याचा स्टे आणि प्रवास कसा होतो ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. थँक्यू.